वयाच्या 25व्या वर्षी आणि 35व्या वर्षी तुमच्या शरीरातील हार्मोन्सची पातळी पूर्णपणे वेगळी असते. ही गोष्ट तुम्हाला कोणीही सांगितलेली नाही. तुमच्या विशीत इस्ट्रोजनची पातळी सर्वाधिक असते आणि प्रजनन क्षमता जास्त असते. पण याच काळात PCOS आणि थायरॉईडच्या समस्याही हळूच सुरू होऊ शकतात. त्यामुळे कृपया वाढते वजन किंवा अनियमित मासिक पाळीकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या तिशीत AMH म्हणजे अँटी मुलरियन हार्मोन कमी होऊ लागतो आणि तुमची प्रजनन क्षमता कमी होते. त्यामुळे जर तुम्ही गर्भधारणा काही वर्षांसाठी पुढे ढकलत असाल तर तुमच्या AMHची तपासणी करून घ्या. जर तुमचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुमची प्रजनन क्षमता आधीच कमी झालेली असते. आता तुम्हाला घाई करून पुढील नियोजन करण्याची गरज आहे. जर तुम्ही 40शी ओलांडली असेल तर हा पेरीमेनोपॉजचा काळ असतो. तुम्हाला तुमच्या मनस्थितीत, झोपेत आणि वजनात बदल दिसून येईल. हे वृद्धत्व नाही, हा एक हार्मोनल बदल आहे आणि तो पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येतो.